स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आम्हाला आत्महत्या करायची बारी आली होती त्या टायमाला मला आण खाऊन दिलं नाही ती तेवढं सोसलंय आम्ही आणि तोंडात हातात घास पार एका मुलगात मी एका मुलगात मला नवरा मरून शिना गेला ना आम्हाला गुटू सुका पळूस केलं होतं। मला अक्षरशः रडू येतं एवढं आम्ही त्यावेळेला सोचलंय एवढं सोचलंय की आम्हाला अक्षरशः अन्न खाऊन दिलं नाही हा किरण सूर्यवंशी आणि त्याच्या सहकार्यांनी। हे लोक जर नसते ना तर आमची इतकी धडकत नव्हती। आणि आम्ही हे बघा आम्ही मजूर माणसं, आम्ही रोजगार करून खाणारी माणसं, आम्हाला ह्यातले छक्के पंजे तुमचे गावगुंडी असलं काहीही आम्हाला माहिती नाही। आम्ही सरळ मार्गाने सरळ जगणारी माणसं। मी वाळू काय उडत नाही, त्यांच्या स्वतःवरच 85 लाख 87 लाखाचे बोजे आहेत। त्यांचे ते बोजे पण त्यांनी एका मंत्र्याच्या सहाय्याने कमी केलेले आहेत, त्यांच्यावर 87-85 लाखाचा बोजा आहे। सरपंच पत्तीबद्दल जर सांगायचं झालं तर पाठीमागं त्यांचीच भाऊजं सरपंच होती, बायको नाही भाऊजं, तरीसुद्धा ते स्वतः येऊन खुर्ची बसत होते। कमीत कमी त्यांनी ह्या खुर्चीचा मान राखला आहे। आजपर्यंत कुठल्याही ग्रामस्थाने सांगावं हे सरपंच खुर्ची येऊन बसलेत, त्या सरपंच कधीही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सुद्धा त्यांची उपस्थिती नाही, परंतु ह्या मॅडम नेहमी रोज येतात आणि आपापलं कामकाज बघून 2 तास 3 तास थांबून जातात। हिंदू संघटनाने आम्हाला पाठिंबा द्या, आमचा विरोधच नाही ना इथं देवी बसवायला। आमचा जर सर्वांचा इथं देवी बसवायला विरोध असता तर ती म्हणणं बरोबर आहे की देवी बसवायला आम्हाला हिंदू संघटनांनी पाठिंबा द्यावा, परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू आहे, तुम्ही बाजूला देवी बसवा एवढाच मत आहे। आमचं संपूर्ण गाव एकोप्यानं नांदतं या ठिकाणी, कुठलाही कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम असू द्या संपूर्ण गाव एकोप्यानं वागतं। आज आमच्या गावाला गालबोट लागलेला आहे, त्यांनी जे काही कृत्य केलेले आहेत त्या कृत्याचा सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय आणि ह्या निषेध आम्ही करतोय। परंतु जर एक दलित सरपंच असला तर त्या सरपंचांना त्रास देणं, एक महिला सरपंच आहे त्यांच्या घरात महिला सरपंच होती, अनेक मुद्द्यावर आम्ही भांडत होतो, अनेक मुद्द्यावर आम्ही विरोध केला, पण तांत्रिक मुद्द्यावरच आम्ही त्यांना विरोध केला। इतका खालच्या टोकाला जाऊन विरोध करणं आणि आजची अट्रॉसिटीचे गांभीर्यानं त्यांनी काल आमच्यावर ग्रामपंचायतीवर सर्व ग्रामस्थांवर आरोप केले। त्यांनी एवढं तरी का नाही सांगितलं काल की पोलीस स्टेशनला आमचं ठरलेलं आहे, आम्हाला या प्रतिष्ठित नागरिक आमच्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष विष्णुभाऊ माजी सरपंच हे सर्व मंडळी आम्ही त्या ठिकाणी होतो। गोगे साहेबांना आम्ही सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, आम्ही सगळे आलो। मग त्यांनी कालच्या बाईटमध्ये का नाही सांगितलं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं की ह्यांनी आम्हाला गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर विशाल कांबळेला ह्यांनी परत आणलं, का नाही सांगितलं त्यांनी? ही गोष्ट त्यांनी कबूल करायला पाहिजे होती। कुठलीच गोष्ट कबूल करणं आमच्या घराण्याच्या विरुद्ध संपूर्ण गाव आहे, मग संपूर्ण गाव तुमच्या घराण्याच्या विरुद्ध आहे, मग तुम्ही का आत्मचिंतन करत नाही ह्या गोष्टीचं? तुमच्या घराण्याची काय परंपरा आहे का? ग्रामपंचायतीचा अधिकार आहे प्रत्येक या चौकातल्या प्रत्येक जागेवर। आणि मंडपाचं उभारणीचं काम चालू आहे आणि देवी बसवण्यासाठी सुद्धा त्यांच्या निम्म्या कार्यकर्त्यांनी आता बसवत आहेत। आणि असं काय नाही की दलित सरपंच आहे त्यांनी हिंदू देवदेवतेला विरोध केला आहे, असं काय आमच्या गावात घटना घडलेली नाही। दलित जरी आलं तर त्यांचा हिंदू देवदेवतांना विरोध नाही आणि आम्ही गुन्ह्या गोविंदाने सर्व समाज या गावात एकत्र राहतो। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा। श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। कडेगाव तालुक्यातील वडे रायबाग येथे दुर्गामाता बसवण्याच्या जागेवरून सरपंच, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यामध्ये वाद झालेला आहे आणि नेमकं हे प्रकरण काय आहे? सरपंच आपल्यासोबत आहेत। सरपंच मनीषा विशाल कांबळे। जे आता गावात तणावपूर्ण वातावरण आहे, जे गावचे नागरिक सांगतील तर ग्रामसभेच्या वेळेस जे आम्ही म्हणजे ठराव घेतला होता त्यावेळेस आम्ही सांगितलं होते की तुम्ही कुठेही म्हणजे दुर्गा माता बसवा, तर त्यांनी नाही बोलले तर आम्हासनी हाय तिथेच म्हणजे हाय तेच जागा पाहिजे, आम्हासनी हाय तिथेच आम्हासनी दुर्गा माता बसवायची आहे, तर नाही बोलले। आम्ही बोलले आम्ही मीटिंगला ठराव घेईन तेव्हा तुम्हाला सांगेन। मग मीटिंगला ठराव घेतला होता, मीटिंगला पण त्यासने अर्ज दिला तरी पण त्यांनी नारळ तिथं फोडून हे केलं, स्मारकाच्या तिथं नारळ फोडून त्यांनी हे केलं। मग त्याच्यानंतर मग
नंतर नारळ फोडला, मग झाला वादावाद वगैरे झाले. नंतर माझ्या मिस्टरांच्या अंगावर वगैरे त्यांनी गेली ती. मी ग्रामपंचायत सतीश जगताप, गेले 25 वर्ष झालं ते दुर्गामाता इथं बसवत आहेत. बरोबर आहे, त्यांची परंपरा आपण खंडित करायची नाही, हे पण बरोबर आहे. परंतु असं कुठं नाही की हा एक उत्सव आहे. जी स्थापना केलेली असती एखाद्या देवाची स्थिर स्थापना, उदाहरणार्थ सिद्धनाथाची असतील, कुठं असतील, तर तीसुद्धा मागं पुढं करतात 1-1.5 फूट मागं, 2 फूट मागं, किंवा तिचंसुद्धा स्थान बदललं जातं. हा तर उत्सव आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी उत्सव साजरे केले जातात. त्याची जागा शहरामध्ये असेल, खेड्यामध्ये असेल, जागा बदलल्या जातात. इथलं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये एकच देवी होती, ती पलीकडं सिद्धनाथ मंदिरापाशी बसत होती. ती देवी तिथून इकडं आली, तीसुद्धा ह्यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळंच त्यांनी तिथून निघाले, इथं आल्यानंतर इथं देवी बसवण्याचा आमचा काही नानू नाही, काय नाही. परंतु एखाद्या जागेवर हक्क सांगणं ही चुकीची गोष्ट आहे. तिथं ग्रामपंचायतीनं जे काही निर्णय घेतलेत, हे निर्णय वैयक्तिक आमचे नाहीत, हे निर्णय संपूर्ण गावानं घेतलेले निर्णय आहेत. कारण ह्याच्या अगोदर जे काही निर्णय पहिल्यापासूनच जे चालत आलं आहे की गावामध्ये जरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच किंवा बॉडी असेल, तरी एखादा जर वादग्रस्त निर्णय आला तर संपूर्ण गाव जमतं आणि बुजुर्ग जी काही 4, 5, 6, 7 मंडळी आहेत ती एकत्र येऊन निर्णय घेतात. अगदी गेल्या वेळेसुद्धा असाच निर्णय झाला की गेल्या वेळेसुद्धा त्या नवरात्र उत्सवाचा विषय आला. इथं स्मारकाचं काम चालू होतं, काम चालू असताना त्यांनी सांगितलं आम्ही इथं देवी बसवणार. ही आत्ताची परिस्थिती तीच गेल्या वेळेस परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस सगळ्यांनी मिळून एकत्र आल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, अगदी आव्हाने प्रतिआव्हाने झाली. परंतु इथल्या बुजुर्ग लोकांनी सांगितलं ठीक आहे, तुमच्या दोघांचं पण बरोबर आहे, पण आम्हाला आम्ही जे काय सांगेल ते तुम्हाला ऐकावं लागेल. मग त्यावेळेस जे काय विष्णुभाऊ होते, सुनीलदादा होते, प्रशांतभाऊ होते, त्यानंतर दिलीपभाऊ होते, अशा ह्या सर्व लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जरी तुम्ही सरपंच असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्हाला सर्व अधिकार दिले असतील, तरीसुद्धा आमची विनंती आणि आमचा तुम्हाला दम आहे की तुम्ही इथं त्यांना ह्या वर्षी 9 दिवसासाठी द्या. पुढच्या वर्षी त्यांनी स्वतः तोंडानं कबूल केलं आहे की पुढच्या वर्षी आम्ही दुसरीकडं देवी बसवू. आणि ह्यावरती आम्हाला माघार घ्यावी लागली. असं काय आम्ही अडधाणपणा केला नाही, त्यावेळेस आम्ही माघार घेतली. फक्त एकच आहे, असंच जर समजा कोण जर एखाद्या जागेवरती हे दाखवायला लागलं तर गणेश मंडळं जवळजवळ गावात 20-25 गणेश मंडळ आहेत. प्रत्येक जणांनी सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळ 40-40 वर्ष झालं बसवलेत. जर त्या गणेश मंडळाने ठरवलं काय नाही ही जागा आमचीच, तर चालणार नाही साहेब. असं जर केलं तर ग्रामपंचायतला जागाच शिल्लक राहणार नाही आणि विविध वाद निर्माण होतील. उत्सव हा उत्सवाच्या पद्धतीनं साजरा करावा, त्यासाठी आम्ही त्यांना जागा, जी परंपरा आम्ही खंडित करत नाही, तिथं त्या जागेपेक्षा उजवी जागा चांगली आम्ही त्यांना दिलेली आहे. तुम्ही विरोध करताय देवी बसवण्याला असं त्याने आरोप केला. नाही, आमचा विरोधच नाही ना. आमचा जर विरोध असता तर गेले 20 वर्ष झालं आमची सत्ता आहे, 15-20 वर्ष झालं सत्ता आहे, सत्तेत येतेच जातेत. ह्या देवीला किंवा कुठल्याही देवीला कुणीच आजपर्यंत कधीच विरोध केलेला नाही. जर विरोध असता तर आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी, आता हे स्मारकाचं काम चालू झाल्यापासूनच आम्ही सांगतोय की तुम्ही सायला. आणि हा निर्णय आमचा नाही, हा निर्णय वैयक्तिक त्यांनीसुद्धा घेतलेला आहे. या निर्णयामध्ये त्यांचे लक्ष्मण शिंदे म्हणून होते, ते सुद्धा होते, त्यांनीसुद्धा सांगितलं की बरोबर आहे, इथं असंच झालं. हे गेल्या वेळेस सांगितलेलं होतं. राजकारण केलं जातं आहे असं म्हणलं जातं आहे, खोटे गुन्हे दाखल केले जातात. आता खोट्या गुन्ह्याच्याबद्दल तर ॲट्रॅसिटीचं जर म्हणलं तर ॲट्रॅसिटीची पहिली घटना या गावामध्ये घटना न घडता 2017ला ॲट्रॅसिटी दाखल झाली 7 जणांच्यावरती. त्यावेळेस याच मंडळाच्या अध्यक्षांनी, त्यावेळेस कसं होतं, एकतर मराठा साक्षीदार लागत होता, आता साक्षीदार लागत नाहीत, त्यावेळेस मराठा साक्षीदार लागत होते. तर पहिल्या मराठ्यानं पाऊल टाकलं ते या मंडळाचे अध्यक्ष आहेत सागर शिंदे, त्यांनी पहिल्यांदा साक्षीदार झाले. त्यावेळेस 7 जणांवरती ॲट्रॅसिटी केस दाखल केली. वहिनी तुम्ही इकडे या 2 मिनटं. नाव सांगा तुमचं. सरस्वती अंकुश सूर्यवंशी. हां, आता यांच्यावरती किती लोकांच्या वरती तुमच्या ॲट्रॅसिटी दाखल झाला आहे? आम्हाला आत्महत्या करायची बारी आली होती, त्या टायमाला मला आण खाऊन दिलं नाही, ती तेवढा सोसलं आहे आम्ही. आणि तोंडात हातात घास, पोर एका मुलगात मी एका मुलगात, मला नवरा मरून शिना गेला ना, आम्हाला कुठं सुका पळूस केलं होतं. आता किती लोकांच्या टाकल्या काय सांगा?
टोटल 18 जणांवर ॲट्रॉसिटी दाखल गेलेली आहे. त्यांच्याच एका सहकार्यांनी, त्याचं नाव किरण सूर्यवंशी आहे आणि तो किरण सूर्यवंशी परका नसून आमच्या घरातलाच आहे, आमचा चुलत भाऊच आहे. आणि ते जे काय त्यानं जे काय कृत्य केलं आहे ते 18 लोकांना एवढं त्यानं वेटीस धरलं की त्यांनी अक्षरशः आम्हाला जगणं मुश्किल नव्हे, त्याने आम्हाला यात्रा नव्हे, त्याने कुठल्याच गोष्टीचा आनंद त्याने हां. आणि त्याच्या पाठीमागं आणि दुसरी गोष्ट काय, त्याला भडकवणारी ह्याच मंडळातली लोक आहेत, ह्याच ज्या पार्टीतली लोक आहेत हां. आणि त्याच लोकांनी त्याला उचकवून ज्या ॲट्रॉसिटी करण्यास भाग पाडलं. एक नाही 2 वेळा त्यांनी ॲट्रॉसिटीच्या आम्हाला म्हणजे गुन्ह्याखाली एवढं अडकवलं आहे की आम्हाला जगणं मुश्किल केलं, त्याने आम्हाला मरण यातना दिल्यात हां. आणि त्यावेळेला हे जे काय बाकीची लोकं होती ना, हे कोणीसुद्धा पाठीशी नव्हती, आमच्या पाठीशी होती ती आमची फक्त ग्रामपंचायतीतली सदस्य सगळे, जे विशाल भाऊ, हे सतीश. मला अक्षरशः रडू येतं, एवढं आम्ही त्यावेळेला सोचलं की आम्हाला अक्षरशः अन्न खाऊन दिलं नाही ह्या किरण सूर्यवंशी आणि त्याच्या सहकार्यांनी हां. हे लोक जर नसते ना तर आमची इतकी धडगत नव्हती. आणि आम्ही हे बघा, आम्ही मजूर माणसं, आम्ही रोजगार करून खाणारी माणसं, आम्हाला ह्यातले छक्के पंजे तुमचे गावगुंडी असलं काहीही आम्हाला माहिती नाही. आम्ही सरळ मार्गाने सरळ जगणारी माणसं हां. सरळ बरं का, गावामधील एक आमचे डॉक्टर आहेत, डॉक्टर पंकज इनामदार, त्यांच्या कुटुंबियांना याच लोकांनी गेले 6 महिने त्याला अक्षरशः वेटीस धरले. त्यांच्यावरती सुद्धा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल सर्व माहिती आपल्या पोलीस स्टेशन ऑफिसला वगैरे सगळे आहे. ह्या सर्व ॲट्रॉसिटीबद्दल त्यांना बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. आणि आता जी ॲट्रॉसिटी केस पडल्या किंवा काय होतंय त्याच्यामध्ये सुद्धा सरपंचांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली. पहिल्यांदा ज्यावेळेस ॲट्रॉसिटी केस करायला सरपंच गेले त्यावेळेस याच बुजुर्ग लोकांनी सांगितलं की सरपंच तुम्हाला थांबावं लागेल. सरपंच साहेब त्या दिवशीच माघारी आले, त्यांनी केस केली नाही, परंतु पुन्हा एकदा यांनी दंडलशाही केली म्हणून त्यांनी केस केल्या. आणि त्या केसचे व्हिडिओ आहेत, याच्यामध्ये कुठलंही थोतांड नाही. आता या जागेबाबत काय निर्णय घेणार आहात, काय कसं शिवकरण करताय काय? आता हा निर्णय शिवप्रतिष्ठान पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस विषय झाला या जागेचा, त्यावेळेस त्यांनी स्वतः कबुली दिली की या जागेचा निर्णय ग्रामपंचायत सांगेल त्या पद्धतीने आम्ही ऐकेन. आता आम्ही निर्णय दिला की त्याच्याच साईडला त्यांनी देवी बसवावं आणि उत्सव साजरा करावा. या ठिकाणी सरपंच पती देखील हस्तक्षेप करतात असा आरोप केला आहे काय? मी ग्रामपंचायत कारभारामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही. माझी पत्नी कारभार करण्यास सक्षम आहे. तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही वाळू ओढली, खूप मायागम. मी वाळू काय ओढत नाही. त्यांच्या स्वतःवरच 85 लाख 87 लाखाचे बोजे आहेत. त्यांचे ते बोजे पण त्यांनी एका मंत्र्याच्या सहाय्याने कमी केलेले आहेत. त्यांच्यावरच 87-85 लाखाचा बोजा आहे. आणि सरपंचपतीबद्दल जर सांगायचं झालं तर पाठीमागं त्यांचीच भाऊजं सरपंच होती, बायको नाही भाऊजं, तरीसुद्धा ते स्वतः येऊन खुर्ची बसत होते. कमीत कमी त्यांनी ह्या खुर्चीचा मान राखला आहे. आजपर्यंत कुठल्याही ग्रामस्थाने सांगावं हे सरपंच खुर्ची येऊन बसलेत. त्या सरपंच कधीही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सुद्धा त्यांची उपस्थिती नाही, परंतु ह्या मॅडम नेहमी रोज येतात आणि आपापलं कामकाज बघून 2 तास 3 तास थांबून जातात. खरं तर गेली काही दिवस गावामध्ये तणावपूर्ण वाद मिटलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की नाही? 100% हा वाद मिटवण्यासाठी ग्रामसभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला गेलो होतो. पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिवसभर चर्चा झाली आमची. आणि ग्रामसभेत जो वाद झाला होता, विशाल कांबळे यांना जे धक्काबुक्की झाली होती त्याचं सगळं रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ शूटिंग आहे. आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी इथं 2 होते, त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं हे ग्रामसभेत दंगा झाला. त्यानंतर आम्ही सर्वजण गावातले 51 लोक होतो, आम्ही सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य सर्वजण होतो. आणि त्या दिवशी विशाल कांबळे यांनी गुन्हा दाखल करा म्हणून ते बसले होते. आम्ही त्यांना सांगितलं आपण हे मिटवायसाठी आलो आहे, आपण गुन्हा दाखल करायचा नाही. हा सर्व आमचा विषय संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सामोपचारानं मिटल्यानंतर गावात येऊन त्यांनीच तिथं पोलीस स्टेशनला सन्माननीय घोगे साहेबांना विचारा, त्यांच्यासमोर सांगितलं आमचा वाद मिटलेला आहे आणि कायद्याच्या तरतुदीप्रमाणे BDO साहेबांचा सल्ला घेऊन तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यायला लागेल. ह्यांनी 18 तारखेला ग्रामसभा झाल्यानंतर 18 तारखेला मासिक मिटिंग घेतलेली होती. त्या मासिक मिटिंगला आम्हीच त्यांना विनंती केली, ग्रामपंचायतीच्या तुम्ही मिटिंग जी 18 तारखेला घेतली आहे ती अगोदर लवकर घ्या, कारण दुर्गा मातेचा उत्सव आहे, त्यांना सुद्धा तयारी करायला पाहिजे. आणि तुम्ही BDO साहेबांचा सल्ला घेऊन त्यांना एक चांगली जागा ते मागतील ती जागा ह्याच चौकातली, ह्या चौकात मस्जिद आहे, मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, सिद्धनाथ मंदिर आहे, सर्वजण या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. आणि सर्व गाव एकाच चौकात गुण्यागोविंदानं नांदत असते. आता ह्यांनी फक्त योगो करून
संपूर्ण गाव विरुद्ध एक घरच म्हणतायत ते, एक घर म्हणतायत. आणि त्यांनी जो वाद उभा केला आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची जी त्यांनी परंपरा, त्यांनी जी आमचं संपूर्ण गाव एकोप्यानं नांदतं. या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम असू द्या, संपूर्ण गाव एकोप्यानं वागतं. आज आमच्या गावाला गालबोट लागलेला आहे. त्यांनी जे काही कृत्य केलेले आहेत त्या कृत्याचा सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय आणि ह्या निषेध आम्ही करतोय. परंतु जर एक दलित सरपंच असला तर त्या सरपंचांना त्रास देणं, एक महिला सरपंच आहे, त्यांच्या घरात ही महिला सरपंच होती. अनेक मुद्द्यावर आम्ही भांडत होतो, अनेक मुद्द्यावर आम्ही विरोध केला, पण तांत्रिक मुद्द्यावरच आम्ही त्यांना विरोध केला. इतका खालच्या टोकाला जाऊन विरोध करणं आणि आजची अट्रॉसिटीचे गांभीर्यानं त्यांनी काल आमच्यावर ग्रामपंचायतीवर सर्व ग्रामस्थांवर आरोप केले. त्यांनी एवढं तरी का नाही सांगितलं काल की पोलीस स्टेशनला आमचं ठरलेलं आहे, आम्हाला या प्रतिष्ठित नागरिक आमच्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष विष्णुभाऊ, माजी सरपंच, हे सर्व मंडळी आम्ही त्या ठिकाणी होतो. गोगे साहेबांना आम्ही सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, आम्ही सगळे आलो. मग त्यांनी कालच्या बाईटमध्ये का नाही सांगितलं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं की ह्यांनी आम्हाला गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर विशाल कांबळेला ह्यांनी परत आणलं. का नाही सांगितलं त्यांनी? ही गोष्ट त्यांनी कबूल करायला पाहिजे होती. कुठलीच गोष्ट कबूल करण्यानं आमच्या घराण्याच्या विरुद्ध संपूर्ण गाव आहे, मग संपूर्ण गाव तुमच्या घराण्याच्या विरुद्ध आहे. मग तुम्ही का आत्मचिंतन करत नाही ह्या गोष्टीचं? तुमच्या घराण्याची काय परंपरा आहे का? ग्रामपंचायतीचा अधिकार आहे प्रत्येक या चौकातल्या प्रत्येक जागेवर. आम्ही सुद्धा ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या, सरपंचाच्या विरोधात जाऊन आम्ही हनुमान मंदिराची एक मंदिर बांधले लोकवर्गणीतनं. 1 रुपया आम्ही ग्रामपंचायतीचा घेतला नाही, आम्ही कुणाचाच घेतला, आम्ही लोकवर्गणीतनं बांधलं. पण तिथं त्या ग्रामपंचायतीचा अधिकार असल्यानंतर सरपंच आणि ती समिती जो निर्णय घेईल तो आम्हाला सुद्धा बंधनकारक आहे. त्याच पद्धतीनं गावाचे पैसे त्यांनी सांगितले ना, 25 वर्षाची सत्ता आहे आमची. 25 वर्षाच्या सत्तेत त्यांच्याकडे 3.5 लाख रुपये होते. ग्रामसभेत ठरलं होतं, सिद्धनाथाच्या यात्रेच्या आमचा जो ललिताचा कार्यक्रम त्यावेळी ठरलं होतं की सदरील राहिलेले 3-3.5 लाख रुपये हनुमान मंदिरासाठी द्यायचं आणि ते हनुमान मंदिर उभं राहायचं आहे. त्यातले 1ही रुपया त्यांनी हनुमान मंदिराला न देता, निवडून आलेल्या दुसऱ्या सरपंच बॉडीला न देता, त्यांनी त्यांच्या विचारानं महादेव मंदिर बांधलं पाठीमागं. संपूर्ण ग्रामपंचायतीने सगळ्या लोकवर्गणी देऊन त्यांना मदत केली का नाही? आमच्या समोरासमोर त्यांना आणून विचारा. जर ह्याच्यात काय चूक असेल तर मग सांगू दे त्यांनी आम्हाला गावाच्या समोर. तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात गावात हा भावनिक विषय होतोय का? आता खरं तर मी सर्वांना विनंती करेन की आमचं गाव तसं गुण्यागोविंदानं सगळे धार्मिक विधी पार पाडणारं गाव आहे आमचं. आमच्या गावामध्ये साधारण 15 ते 20 गणेश उत्सव मंडळ स्थापन चालू असतात. साधारण 3 पारायण समिती आहेत. इथं दुर्गा मातासुद्धा 3 समिती आहेत. इथं वर्षभर शिवाजी महाराजांचं प्रतिष्ठानचं शिवप्रतिष्ठान काम करतं आणि हे सगळं धार्मिक विधी काम करत असताना आम्हाला वेळोवेळी ग्रामपंचायत, सरपंच आणि सर्व बॉडींचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं. तर माझी प्रामाणिक भूमिका आहे की हे कुठेतरी थोडंसं मिळतं घेऊन शिना थोडंसं हे टोकाला न जाता हे कुठेतरी तडजोड करून शिना हे संपायला पाहिजे होतं. गावात तणाव होणं हे चांगली गोष्ट नाही, कारण आपण ग्रामीण भागाची माणसं आहोत, शेतकरी माणसं आहोत, आपण दररोज एकमेकाचं तोंड बघत असतो. तर हे व्हायला नको होतं, तर होणं हे अपेक्षित नाही, पण झालेलं आहे दुर्दैवानं. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी अखिल भारतीय वारकर संघटना महाराष्ट्र राज्याचा सदस्य म्हणून मी आज या ठिकाणी बोलत आहे. खरं तर त्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, हिंदू संघटनाने आम्हाला पाठिंबा द्या. आमचा विरोधच नाही ना इथं देवी बसवायला. आमचा जर सर्वांचा इथं देवी बसवायला विरोध असता तर ती म्हणणं बरोबर आहे की देवी बसवायला आम्हाला हिंदू संघटनांनी पाठिंबा द्यावा. परंतु या ठिकाणी देवी बसवायला विरोध, या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू आहे, तुम्ही बाजूला देवी बसवा, एवढाच मुद्दा आहे. आणि हा स्त्री हट्ट तुम्ही पाहिलं आहे. स्त्री हट्टापायी एका उपसरपंचाची वाट लागलेली आहे गेल्या 4-5 दिवसात. असा हा स्त्री हट्ट आहे की आम्ही बसवलं तर तिथंच बसवणार, नाहीतर बसवणार नाही, आम्ही उपोषणाला बसवणार. आणि त्या स्मारकाच्या पुण्य स्मारकाचं अजून उद्घाटनसुद्धा झालेलं नाही. त्या पायरीवर तिने नारळ फोडला. हे कृत्य बरोबर नाही ना. आम्ही वारकरी आज महाराष्ट्रात, आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतोय आणि आज आत्ताच भाऊनी सांगितल्या पद्धतीनं ह्या गावात सर्व मुस्लिम, या मंदिराशेजारी सर्व मुस्लिम आहेत. कुठलाही हिंदूंचा उत्सव असला तर ते मुस्लिम हरारीने सहभागी होतात. सगळं गाव गुण्यागोविंदानं राहणार असते. 4-4 पारायण होतात. त्या पारायणामध्ये अक्षरशः हे सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वपर्यंत मदत करतात. तरी यांनी सांगितलं की आम्हाला तिथं देवी बसवून देत नाहीत. हा गुन्हा आहे. खरंच त्यांच्यावरती गुन्हा दाखलच व्हायला पाहिजे. हे काय म्हणजे सर्व असं ठरवून केलेलं नाही, प्रत्यक्षात घडलेलं आहे.
गुन्हा दाखल झाला हे मी महाराष्ट्र राज्याचा एक वारकरी म्हणून माळकरी म्हणून मी सांगतो, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे जे स्मारक जे सुशोभीकरण म्हणून त्यांनी सांगितले, सुशोभीकरण नसून हे सुशोभीकरण असं त्यांनी नाव दिलंय. तर हे सुशोभीकरण करायचं चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठीच सर्व गावांच्या वतीनं सर्व परमिशन घेऊन पुतळा या ठिकाणी बसणार. त्यांनी जो आरोप केलाय तो आरोप चुकीचा आहे. त्यांनी तो आरोप मागं घ्यावा अशी आमची विनंती आहे त्यांना. खरं तर हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन हा मिटवलं पाहिजे. बरोबर आहे. विषय काय आहे, ह्यांचा एक युगो तयार झाला आहे आणि युगो म्हणजे हा थोडक्यात राजकारणामध्ये त्यांना गेल्या इलेक्शनमध्ये अपयश आलं आहे आणि ते खरं तर वैफल्यग्रस्त झाले. वैफल्यग्रस्त झाल्यामुळं त्यांची ही जी ताटर भूमिका आहे, हा एकच विषय नाही, बरेच विषय आहेत. त्यांनी ग्रामपंचायतमध्ये आता ॲक्च्युली खरं तर मी सांगतो, माहितीचा अधिकार हा घटनेनं तुम्हाला दिलेला आहे, परंतु काय माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देत आहेत, 100 अर्ज आलेत. आम्हाला त्याच्याबद्दल काय ना, आम्ही त्याची उत्तरं प्रत्येक गोष्टीची जरूर उत्तरं देऊ. परंतु एक साधी गोष्ट आहे, बिरोबा मंदिरचा विषय ग्रामस्थांनी ओळखून जावं. बिरोबा मंदिरचा विषय असो किंवा आपले ड्रायव्हर आहेत सर, अक्षरशः आपल्या ग्रामपंचायतीनं या गावचे 7 ते 8 हजार रुपये वाचवून एकाच कामगाराला 2 कामं करायला लावून वेळ आणि पैसा वाचवला आहे. तरीसुद्धा ह्यांनी त्याच्यावरती माहिती मागून वगैरे विनाकारण ग्रामपंचायतीला त्रास देणं आणि नंतर म्हणणं माहितीच्या अधिकाराखाली. आम्ही अजिबात भिलेलो नाही. ग्रामपंचायतमध्ये खट्टसुद्धा नाही, काहीसुद्धा नाही. ह्यांनी किती वेळा चौकशी लावावी, एक शब्द जर सापडला तर आम्ही राजीनामा देण्यास समर्थ आहोत. आमच्या शेताकडून एक रस्ता या लोकांनी जबरदस्तीनं काढलेला आहे. त्याचं बिलकुल ते रस्त्याचं हीच नाही, पण त्यामुळं आम्हाला त्रास होतो आणि आमच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या दिवशी सह्या घेतलेत. तर त्याच्यामुळं आमचं म्हातारं बी आता एकदम अन्नपणे सोडल्यागत केलंच. उद्या काय कमी जास्त झालं तर आम्ही त्यांना जबाबदार राहणार. 1.5 एकर जमीन जाते. हो, 1.5 एकर आमची जमीन जाते जवळजवळ आमच्या गावामध्ये. म्हणजे काहीतरी काम काढलं आणि एका बाजूनं रस्ता काढायचा म्हणजे पाटाचा पोटपाट, आणि त्यात ह्या लोकांनी आमच्यावर जमिनीतून JCB फिरवून आमच्या माघारी आम्हाला माहीत होता कारस्थान सुरू केलेलं आहे. आणि आम्हाला काय आता वयस्कर असल्यामुळं आम्हाला त्यात काही जमण झाले, म्हणजे विरोध करायचं म्हणा किंवा जायचं म्हणा, आणि त्याचा फायदा आम्हाला म्हणजे ते लोक घेतात. म्हणजे बाकीचे मळ्यातली काही मंडळी त्या रस्ता मागणारी, त्यांचा रस्ता दुसरा असताना सुद्धा मुद्दाम आमच्या मळ्यातल्या घराला ठसून रस्ता काढते ती, म्हणजे आमचं घर पाडायच्या नादात आहे ती. आणि त्यांना सांगितलं काय मागत नाही. ते कार्यकर्ते हेमंत शिंदे आणि तो लव्हराचा रघुनाथ पवार आणि साळुंक्याचे एक वर्ग अमोल साळुंके न ह्या विचारात घेता ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीत ते मुद्दाम होऊन JCB रस्ता करायचं चालू केलं आणि त्यांच्या टेन्शनने ही 2 म्हातारी खाली आली. ती उद्या काय कमी जास्त झालं त्या तिघांना धरणार. बचत गटाच्या महिलांचा वापर करून आता त्यांचा आरोप असा आहे की महिलांच्यावरती केसेस दाखवते, धमकी देते वगैरे. कोणत्याही महिलेला, एक महिला असेल तर त्यांनी पुढून समोर येऊन सांगावं की आम्हाला धमकी दिल्या. कुणीही धमकी दिली नाही. ॲक्च्युली बचत गटाच्या माध्यमातून खोटं नाटं सांगून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, कुठं कपाट द्यायचा आहे, बक्षीस द्यायचं आहे असं सांगून त्यांनी ग्रामसभेला आणल्या, आत्तापर्यंत वाद घालायला आणल्या. त्या महिलांच्या 2-3 वेळा लक्षात आलं की हा वाद आहे, हे यांचं वैयक्तिक भांडण आहे आणि आपण जायच नाही, म्हणून महिला यायच्या बंद झाल्यात. ह्या कुटुंबानं ओळखून जावं. खरं तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की आरोप असेल, तसेच गावकऱ्यांनी आपलं या ठिकाणी म्हणणं मांडलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून या गावामध्ये वाद सुरू आहे, हा कुठंतरी मिटणं गरजेचं आहे आणि शांतता राहावी गावात, अशी मागणी या निमित्तानं समोर येत आहे. कॅमेरामन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, कडेगाव. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.